ए माऊ, हा दीदी बोल ना. मी काय म्हणते, तुझ्याकडे ते ऑरेंज कलरची ओढणी आणि व्हाईट कुर्ता आहे का ग? नाही ग, माझ्याकडे कुठून राहील बरं, पण तुला का बरं पाहिजे? अगं माझ्या दीदीला लागणार होता, तिच्या शाळेत कार्यक्रम आहे ना 15 ऑगस्टचा, त्यासाठी लागणार होता. हा, उद्या तर 15 ऑगस्ट आहे ना. आपण राष्ट्रगीत म्हणू, देशभक्ती गीत म्हणू, अभिमानाने म्हणू की माझा देश स्वतंत्र आहे. पण मला एक प्रश्न पडतो बाई, काय काय झालं? आपण खरंच स्वतंत्र आहोत का? स्वतंत्रता म्हणजे काय ग? माझ्यासाठी स्वातंत्र्यता म्हणजे एका मुलाने त्याचं आयुष्य त्याच्या मनाने जगायचं. तुला माहिती आहे का, मुलांच्या स्वप्नांना आळा घातला जातो. त्यांना करायचं असतं, त्यांना छोटे मोठे व्यवसाय करायचे असतात, त्यांना नोकरी करायची असते किंवा नसते. आई वडील काय म्हणतात, तुला डॉक्टरच बनावं लागेल, तुला इंजिनियरच बनावं लागेल, तुला सरकारी नोकरीच करावी लागेल. पण त्या मुलाला ते मुळात ते करायचंच नसतं, त्याला आवड दुसऱ्या गोष्टींचीच असते. काही मुलांची खूप इच्छा असते एक कॉन्टेंट क्रिएटर व्हावं किंवा कलाकार व्हावं, पण लोक काय म्हणतात, कॉन्टेंट क्रिएटरला म्हणजे अर्थच नाहीये, तर तू असं करू नको, लोक हसतील तुझ्यावर, तू हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. त्यामुळे त्याचे मन मारून त्याला तसं जगावं लागतं. पण माझ्या मते स्वतंत्रता म्हणजे एका मुलीला तिच्या कपड्यावरून, तिच्या बोलण्यावरून, तिच्या वागणुकीवरून जज करणे हे चुकीचं आहे. बरोबर. सतत मुलींना टोकलं जातं. तिला कुठे जायचंय, काय करायचंय, काय शिकायचंय हा निर्णय तिच्या आयुष्याचा असावा, समाजाचा नाही. समाज काय म्हणेल या विचारांनी तिला नेहमीच दाबलं जातं आणि मग शेवटी तिला मरण्यासही भाग पाडला जातो. हे कसलं स्वातंत्र्य? आज आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सोशल मीडियासाठी मोठं प्लॅटफॉर्म आहे, तरी आपण दुसऱ्यांच्या आयुष्याची सुंदरता पाहून आपल्या आयुष्यात कमतरता म्हणतो. दुसरा गाडी फिरवतोय, दुसरा फिरायला जातोय, दुसऱ्याकडे कपडे, दुसऱ्याचे मोठे बंगले आहेत, या गोष्टीवरून आपण आपली किंमत ठरवत असतो. प्रत्येक जण आज त्या दुसऱ्याच्या आयुष्यावर तो त्याचं कंपॅरिझन करतोय. माझ्याकडे हे का बरं नाही, माझ्याकडे ते नाही. पण आपण समाधानी आहोत का? आपण आपली किंमत दुसऱ्यांच्या याच्यावरून ठरवतोय. आजही कित्येक तरी लोक आतून तुटलेली असतात, पण वरून ते हसतात. कित्येक माणसं अशी असतात, मधून त्यांना खूप काही वाटतं, पण ते हसतच राहतात, त्यांचं मनावरचं कोणाला दाखवत नाही. कित्येक जणांना त्यांच्या भावना मोकळ्या करायच्या असतात, पण ते करू शकत नाही. का? की लोक का म्हणतील. आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, पण अजूनही आपण जातपात, मुलगी, लिंगभेद, भीती किंवा गुलामगिरी या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत. खरंच आपण स्वतंत्र आहोत का? तर तुला माहिती आहे का, आपण स्वतंत्र देशात मात्र राहत आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक शूरवीरांनी त्यांचं रक्त सांडलं, कित्येकांचे परिवार उद्ध्वस्त झाले. कारण का? की आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून निघावा आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं. असं आपण विचारांच्या गुलामगिरीत मात्र अटकलेलो आहे. हे कसलं स्वातंत्र्य झालं? स्वातंत्र्यता तेव्हाच मांडली जाईल जेव्हा की आपण आपलं मन सगळ्यात समोर मोकळं करू शकतो. तर मंडळी, स्वतःलाही एक प्रश्न विचारा की आपण विचारांनी स्वतंत्र आहोत का?